ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे आता उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावामध्ये पुन्हा एकदा पाणी जे आहे ते घुसायला सुरुवात झालेली आहे। आपण आता आहोत तिरे गावात आणि ही परिस्थिती पाहतोय। खरं तर नदी पात्र सोडून हे पाणी आता गावामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 4 दिवसांपूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापुरामुळे अनेक घरं असतील, अनेक दुकानं असतील, त्याचबरोबरीने शेती जी आहे ती पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आता पुन्हा एकदा या घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय परिस्थिती आहे तुमची, कशा पद्धतीनं हा सगळा पूर तुमच्या घरांमध्ये आता घुसतोय आणि काय नुकसान होतं आणि कशा पद्धतीची अपेक्षा आहे तुमची? गेल्या बारला पुरामध्ये जे पूर आला होता ना, त्यामुळे आमच्या सर्व गल्लीमध्ये पाणी शिरलं होतं। त्यामुळे सर्व भिंती ती पडले आहेत। त्यामुळे शासनाने त्वरित आम्हाला मदत करावी, म्हणजे आमचे जे घरं पडले आहेत ते आम्हाला बांधून द्यावे। काय शासन तोंड बघून एका आठवड्यात पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे, काय मागणी आहे सर? सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमचं जे पडलेलं आहे ते आम्हाला त्वरित मदत करावी सरकारने। काय सांगाल मामा, खरं तर सरकारकडून तुम्हाला मदत सुद्धा जाहीर झालेली आहे, काही तांदूळ, गहू आणि त्याचबरोबर तोंड बघून दिलेले आहे। जाहीर आम्हाला अजिबात झालं नाही। शेतकरी ऊसाचं नुकसान झाले आहे, कापसाचे नुकसान झाले, सोयाबीन नुकसान झाले। ते आम्हाला गरिबाला मान्य करावं सरकारनं, द्यावं काय तर थोडं, ही आम्हाला विनंती आहे। माझं नाव उत्तम गुलचंद भोये आहे। मी तुमच्या दुकानांमध्ये सुद्धा आता या भागात पाणी शिरले, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। दुसऱ्यांदा पुन्हा पाणी येते घरामध्ये, दुसऱ्यांदा आणि यायला तरी नुकसान व्हायला, कुठं राहावं का हे आम्हाला कळलं नाही। जागा सुद्धा गावाला पुरं नाही आम्हाला, सगळं गाव सगळं पाण्यामध्ये आमचं सगळं। कुठं जायचं हे कळलं नाही आम्हाला। सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? सरकारकडून काय आम्हाला आहे ते मान्यता द्यावं अशी आमची विनंती आहे। तुमचा व्यवसाय आहे, दुकानं आहेत, सगळी पाण्यात पुन्हा एकदा गेलेले आहेत। काय अपेक्षा आहे सरकारकडून आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे गावामध्ये? अपेक्षा एकच आहे की सरकारने नुकसान भरपाई करावी, हीच अपेक्षा आहे। आज आठवडा झालं बंद आहे, अजून पूर आले की अजून बंद होते। आता हे झाले की दिवाळी येते, दिवाळीनंतर दिवाळी झाली की लेकरांनी काय शिकावं आणि काय करावं हे कळेना। पण मग गावात यापूर्वी किती पाणी आलं होतं आणि आता पुन्हा पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे? गावात या लेवलला पाणी आलं पहिला, पाणी भरपूर गेलते, इकडे सगळे घरं गेलते, हे गेलते, निम्म गावं पाण्यात होते। आणि गावातले लोक वशंकर प्रसाले ते यांना थाईक केलं, ते आता अजून 4 दिवस तिथेच आहेत की प्रशासनाने दिलं हे अजून पाणी वाढणार आहे म्हणून गावकऱ्यांना सूचित केलं की 4 दिवस तुम्ही वरच्या शाळेतनं काय येऊ नका, ते तिथेच आहेत 4 दिवस झाले। पण मग कशामुळे अशी परिस्थिती वाली? यापूर्वी अशी परिस्थिती होत होती का तुम्ही? अजिबात नव्हती सर। हे असे 200-300 डोळे गेले तरी असे पाणी आलं नाही तिऱ्याला, पण ह्या वर्षी पाणी भरपूर आलेलं आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे। कशामुळे झाले पण असं काय, तुमचं काय कारण आहे? तुमचं काय अभ्यास आहे? हे पावसामुळे झाले सर। पावसामुळे झालेलं आहे। पहिले पाऊस असं नव्हते, आता मोठे पाऊस आले, बंधारा झाले, बंधारा पाणी अडवाले, त्याच्यामुळे नुकसान भरपूर व्हाले। पहिले पाणी पाऊस पडल्या जात होतं सर, आता अडवाडी जास्त झालेलं आहे। आपण पाहतोय खरं तर पुराच्यामुळे ह्या लोकांचं पुन्हा एकदा घरात आता पाणी आलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व त्यांनी पुन्हा स्वच्छ केलेलं घरदार जे आहे ते पाण्यात एकदा गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, तिरे, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।